विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। ले भारी जाओ थोड़े पास जास्त कर टाटा बस जाऊ द्या तुझी नका आपली नको त्यांची जाऊ दे टाटाला आपली थांबू हळू 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 लय लांब राहिला नाही लय मस्त आले आता चल अरे जाऊ दे जाऊ दे हे जाऊ दे हे जाऊ दे भैया जाऊ दे पळत आहे काय नाही पळत आहे पळत जाऊ दे पुढे पुढे घे पुढे घे चालू झालं एक नंबर येते मागच्या गाड्या बी दिसली की जरा बरोबर निघला निघला थांबू का विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वांना माझा विश्व 24 न्यूज कडून आल्यानंतर सर्व भीमसैनिकांना क्रांतिकारी सप्रेम जय भीम आज आपण या विजय स्तंभाजवळ पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही कुठून आलात नेमकं? आम्ही बिबवेडमधून अप्पर सुपर या भागातून आलो आहे आणि गेली 7 वर्षापासून आम्ही हा आमचा उपक्रम चालू आहे। काही अडचणी मध्यंतरी आल्या होत्या आणि कोरोना काळामध्ये पण ते 2 वर्ष आपल्याशी गेलेले आहेत। तरीही आम्ही आमच्या इथे एक स्तंभ आहे तिथं आम्ही नमन केलेलं आहे 500 शूरवीरांना आणि या वर्षी सुद्धा आम्ही बऱ्याच जनसंख्येने आम्ही इथे आलो आहोत। बहुतेक करून 40 किलोमीटर असेल आमच्या इथं पायी आम्ही दरवर्षी येतो आणि यावर्षी पोलिसांचा किंवा इतर कार्यकर्त्यांचा आम्हाला बरेच सपोर्ट मिळालेला आहे। तुम्ही 40 किलोमीटर अंतरावरनं पायी चालत इथं पायी चालत आणि ही ज्योतची घेऊन चाललात तुम्ही इथं तुमच्या गावी येत आहे म्हणजे तुमच्या गावावरनं ज्योत घेऊन इथं आलात तुम्ही बरोबर? तुम्हाला इथं आल्यानंतर काय वाटलं? इथे आल्यानंतर आम्हाला असा जोश आणि म्हणतात ना आपण ज्यासाठी जमलोय त्याच्या प्राऊड फील एकदम वाटतं की इथं आलं तर अंगात रस्ता असं सरसर होतं। म्हणजे काय बोलायचं मला म्हणतात ना भावना शून्य तर होतच काय बोलायचं म्हणजे शब्द बुडत नाही आहे। आनंदाच्या भरामध्ये काय बोलावं हे देखील यांना या ठिकाणी सुचत नाही असं त्यांची प्रतिक्रिया आहे। मागे 1-2 दिवसापूर्वी अजय शंकर नावाच्या क्रांतिसेनेच्या एका वाचाळवीरांनी हा स्तंभ जो आहे याला बुलडोजर लावून पाडावं अशी मागणी केलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू? ह्याबद्दल आतापर्यंत आम्ही कधी नाव ऐकलं नाही। याच्या आधी पण सुद्धा आहे ना हा पराक्रम 2019च्या टायमिंगला झाला होता वाटतं 2017 की 2019 आठवत नाहीये साल। पण असे अनेक लोक आहेत की असे विकृत लोक आहेत समाजामध्ये की अशा काहीतरी घटना करतात। त्यामुळे ना आपण आपल्यासारख्या समाजातल्या लोकांनी याकडे लक्ष न देता आपण ह्याच्यापेक्षा आणखी मोठा कसा कार्यक्रम करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे। अशी हे विकृत लोक वाढत जाणार आहेत असे कार्यक्रम बघून। त्यामुळे आपण आहे ना समाजात आपलं हेच मेसेज द्यावं की अशा लोकांपासून आपण त्यांचा मेसेज आहे तो काना सोडून दिला पाहिजे, लक्ष दिलं नाही पाहिजे त्यांच्यावर। आता मला दुसरा प्रश्न असा आहे, आज हा एवढा मोठा या ठिकाणी उत्सव आपला पार पडतोय, आपल्या समाजातील काही राजकीय पुढारी आहेत त्यांना तुम्ही संदेश काय देणार आहात? आम्ही आपल्या समाजातील जे गटतट आहेत त्या गटतटाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आपल्या समाजात जेवढे ते गटतट झालेत एक गाणं आहे भीम के बत्ती जे घर आधे इधर आधे उधर असं एक गाणं ते झालं पाहिजे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।